शशिकांतजी शिंदे सभापती महोदय, राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी योजना राबवली जाते आणि या योजनेला त्या ठिकाणी संजय गांधी निराधार समिती पण असते। त्यामध्ये अध्यक्ष आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून एक कमिटी असते, ती अर्जाची छाननी करते आणि त्या अर्जाच्या छाननी केल्यानंतर या असलेल्या राज्यातल्या अनेक गोरगरीब, परित्यक्ता असतील, अपंग असतील, उत्पन्नाच्या निगडीत असलेली सगळी मंडळी, निराधार व्यक्ती वगैरे, विधवा वगैरे याच्यामध्ये समाविष्ट असतात। सभापती महोदय, या सर्व गोष्टीतून न्याय मिळत गेल्या काही वर्षांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये या असलेल्या सभापती महोदय फार गांभीर्याने मी म्हणतो की या असलेल्या समितीमधून संजय गांधी निराधार योजनेच्या याच्यातून लाभार्थ्यांची बोगस नावं टाकली गेलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आणि बोगस नाव अशी टाकली गेली की ज्यामध्ये ज्याच्या निवृत्त सैनिक असेल, निवृत्त शिक्षक असेल, ज्याची 15 एकर जमीन असेल, अशा सगळ्या लोकांची नावं जाणीवपूर्वक टाकून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे का? यामध्ये त्या ठिकाणचे असलेल्या अध्यक्ष आणि संबंधित सभापती महोदय समितीने जी नावं निवडली आहेत, एकाच वेळेला दर महिन्याला 350-400च्या वरती नाव वाढलेली आहे। हा सरकारच्या असलेल्या फसवणुकीचा फार मोठा गांभीर्याचा गुन्हा आहे। म्हणून सरकारच्या असल्या योजनेचे लाभार्थी चुकीचे दाखवून ज्या कोणी या त्याने हे पुरावे सुद्धा दिलेले आहेत, या संदर्भामध्ये केलेला असेल तर त्या असलेल्या अध्यक्षापासून समितीवर आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत का? आणि अशा चुकीच्या असलेल्या लोकांची नावं नोंदवली असतील त्यांच्याकडून हे पैसे वसूल करणार का? आणि दुसरं, गेल्या 5-6 महिन्यात 3-4 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रातल्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले नाही आहेत, यासाठी सरकार कधी त्या ठिकाणी पैसे देणार आहे? नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची योजना, संजय गांधी निराधार योजना। आता या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, अंध, अपंग, जे अनाथ मुले आहेत, ज्यांना मोठे आजार आहे, घटस्फोटी स्त्री आहे, दुर्लक्षित महिला आहे, ट्रान्सजेंडर आहेत, इत्यादींना आर्थिक मदत केली जाते। त्यामध्ये लाभार्थींचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे असं सांगितलेलं आहे व ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न 21,000पेक्षा कमी आहे त्यांना याचा लाभ मिळतो। पण सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना 2-3 महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना प्रश्न आहे की हे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? पण आता आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत काही म्हणणं मांडलं आहे। म्हणजे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांचं असं म्हणणं आहे की संजय गांधी निराधार योजना जी राबविली जाते त्यामध्ये समिती असते, त्यामध्ये अध्यक्ष आणि तहसीलदार असतात। ही समिती अर्जाची छाननी करते, त्या अर्जाची छाननी केल्यावर राज्यातील अनेक गोरगरीब ज्यांना गरज आहे त्यांचं पूर्णपणे यामध्ये समाविष्ट असतं। गेल्या काही वर्षात संजय गांधी निराधार योजनेच्या या समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बोगस नावे टाकली जातात। त्यामुळे काय होतं की ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पैसे न मिळता जे बोगस नावे आहेत, ज्यांच्याकडे 15 एकर जमिनी आहेत किंवा जे निवृत्ती सैनिक आहेत, निवृत्ती शिक्षक आहेत, असे सर्व लोक जाणीवपूर्वक या जे योजना आहे त्याचा लाभ घेत आहे। त्यामुळे खरंच इथे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे लाभ मिळत नाही, तर राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे। या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमधील अध्यक्ष आणि समितीने जी नावे निवडली आहे त्यामध्ये एकाच वेळी महिन्याला 350 ते 400 नावे वाढली आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। तर सरकारची मोठी फसवणूक होत आहे हे त्यांचं म्हणणं आहे, तर यामध्ये लक्ष घालावे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे। आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे मिळणार की नाही हे सुद्धा मोठे प्रश्न आहेत। कारण जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते त्यामध्ये सांगण्यात आले होते की पैसे वितरित करण्यात आले आहेत, पण अजूनही बरेचसे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नाहीत। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुमचे पैसे जमा झाले आहेत व कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरच मिळणार आहेत पैसे, 31 मार्चपर्यंत मिळू शकतात असे अंदाजे सांगितलेलं आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।